दैनिक ऐक्य हे साताऱ्याचं 100 वर्ष जुनं वृत्तपत्र आहे. संपादक हे अगदी बैठकीतले मित्र असल्यामुळे त्यांनी काहीही लिहायची परवानगी मला दिली. गेली 3 वर्ष मेडिको सोशल या सदरामध्ये मी तिथे काही काही लिहित असतो, दर 15 दिवसांनी एकदा. पण हेच लिखाण वाचून तुमच्यासमोर आणावं असं वाटलं, कारण वाचताना एक वेगळ्या प्रकारची लय त्याला येते आणि लेखकाला काय म्हणायचं कदाचित त्यांच्या वाचण्यामुळे जास्त समजतं. त्यामुळेच हा सगळा प्रपंच. पाळीव प्राणी म्हणजे पेट हा काही नवीन प्रकार नाहीये. अगदी पुराणामध्ये सुद्धा कुत्रा, उंदीर, मोर यांचे उल्लेख आढळतात. एकेकाळी भरल्या घरामध्ये मानवांचा सोबती म्हणून पाळीव प्राणी असत. आता रिकाम्या घरांमध्ये मानवी सोबतीच्या ऐवजी पाळीव प्राणी अशी परिस्थिती आली आहे. एकेकाळी या प्राण्याला माणूस आसरा देत असे. आता तो किंवा ती एकाकी मानवाचा भावनिक आसरा झालेला आहे. एकेकाळी पेट असणं अगदी सहज होत असे. आता एखाद्याला बाळाला सांभाळावे त्याहीपेक्षा जड झालंय. तुम्ही इकडे किंवा तिकडे, इस पार किंवा उस पार असं स्पष्ट विभाजन 2014 नंतर भारतात झालेलं आहे. पेटप्रेमी आणि विरोधी हे विभाजन मात्र बऱ्याच शतकांचं जुनं आहे. पाळीव प्राण्यांचा मूळ उद्देश राखण करणे असा सुरू झाला असावा. मग हळूहळू सोबती, भावनिक आधार, आनंदाचा झरा, अविरत प्रेमाचं एक स्रोत इथपर्यंत ते आलंय. आता पेट प्रेमी व्यक्ती असतात, त्यांना मिळणाऱ्या परमानंदाचे वर्णन शब्दातच ते करू शकत नाहीत. शास्त्रीय संगीतातले दर्दी लोक जसं ते न समजणाऱ्यांकडे तुच्छ कटाक्ष टाकतात, तसंच पेटप्रेमी नसलेल्यांकडे बघतात. पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवामध्ये आपलं स्वागत आहे. अनकंडिशनल लव्ह, गैर मसर्रुत मोहब्बत, बिनशर्त प्रेम हे शब्द बहुधा पेट्सवरनच आले असावेत. कारण हुशार आणि बिलंदर मनुष्य प्राण्याला निर्वाज्य प्रेम करणं अवघड असतं. तुम्ही जर आपल्या पेटला खायला घालणं बंद केलं तर तो अनकंडिशनल प्रेम करेल का, शेपूट हलवेल का? याचं उत्तर खरं तर मला अजून मिळायचं आहे. कुत्रा, मांजर, पक्षी, मासा, घोडा, उंट, कासव, साप आणि याहीपेक्षा मोठी यादी बऱ्याच जणांना माहिती आहे. पण हल्ली कुत्र्याला कुत्रा म्हणून चालत नाही. त्याला किंवा तिला त्याच्या नावाने संबोधावं लागतं. माणसाला अरे कारे अगं जागं म्हणलेलं चालतं. जगाच्या राजाच्या घरामध्ये, व्हाईट हाऊसमध्ये आणि 10 डाउनिंग स्ट्रीटमध्ये, रतन टाटांच्या घरामध्ये राजमान्य श्वान मानाने राहतात. प्रत्येक पेटचा एक स्वभाव विशेष असतो. श्वान हुंगून शेपूट हलवून प्रेम व्यक्त करतात. मांजरी तोऱ्यामध्ये राहतात. दुर्लक्ष करणं हा त्यांचा गुणधर्म असतो. फिश टँकमधले मासे म्हणे ध्यानधारणेत असतात आणि त्यांच्या डोळ्यांनी ते तुम्हाला खुणवतात. त्यांच्या सहवासातून, देवाणघेवाणीतून मानवाला प्रेमाचं आकलन होऊ शकतं. भूतदया, कनवाळा, एम्पॅथी, संयम या सगळ्यांचं अंग फुटू शकतं. एखादी व्यक्ती जशी चांगली खेळाडू असली तर तिच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये खेळाडू वृत्ती येणं अपेक्षित असतं. पेटप्रेमींमध्ये सुद्धा पेट्स सोडून इतर सर्व सजीवांबद्दल प्रेमभावना तयार होते. इति श्रूयते असं ऐकिवात आहे. समजा तुमच्या घरी कोणी पाहुणे आले आणि तुमचं 3-4 वर्षांचं अपत्य त्यांच्या हातातलं काहीतरी हिसकावतंय, त्यांच्या अंगाखांद्यावर उड्या मारतंय, तर तुम्ही त्याला तसं करू देता का त्याचा बंदोबस्त करता? मग पाळीव प्राण्याला अभद्र जागी हुंगायला, तोंडावर चाटायला, बशीतलं बिस्किट खायला का परवानगी असावी? काही करत नाही, त्याला सगळं कळतं. पाहुणे आले म्हणून एक्साईट झालीये, 5 मिनिटात शांत होईल. तिला कोंडलं ना की खूप राग येतो. या सगळ्या वाक्यातून आपण पाहुण्यापेक्षा या पेटला जास्त महत्त्व देतोय असं नाही का वाटत? आणि असं म्हणताना तीच मुद्रा शास्त्रीय संगीतात तुला गती नाहीये वाली मुद्रा. या उलट पाहुण्याला आधी फोन करून त्यांच्या पेटबद्दलची जवळीक काय आहे विचारून, आपल्या पेट कंपनीला आणि पाहुण्यांना सन्मान देणारे यजमान पण असतातच. माझ्या एका मित्राला तो 5 वर्षाचा असताना कुत्रा चावला. त्या बालमनावर त्या चावण्याचा असा व्रण राहिला
की आज 50 वर्षांनी कुत्रा समोर आला की त्याला कापरं भरतं. यात दोष श्वानाचा आहे का या मित्राचा, हे सायकोलॉजिस्टच आपल्याला सांगू शकतात. असं जगभरच मानलं जातं की ज्या घरामध्ये पेटचा सांभाळ छान होतो ते घर प्रेमळ होत जातं. मुलं सुद्धा वाढताना हा प्रेमभाव जोपासतात. आपल्या भावंडांबद्दल असणारी नैसर्गिक असूया, हे सिबलिंग रायव्हलरी त्यांच्यामध्ये येत नाही. मुलं पेट्स बरोबर सहज राहतात, जसं काय कुटुंबातली व्यक्ती. जुन्या कॉस्बी शोमध्ये ती 4-5 वर्षाची चिमुरडी पप्पांकडे कुत्र्याची मागणी करते. कॉस्बी अनेक प्रश्नांबरोबर तिला विचारतो, त्या कुत्र्याची शी कोण साफ करणार? त्यावर ती मुलगी बराच वेळ विचार करते आणि म्हणते, मला अजून एक भाऊ चालेल. या पाळीव जनावरांचं जेवणखाण, वेळापत्रक, आवडीनिवडी माणसांपेक्षा कमी नसतात. त्यांची अंघोळ, फिरायला जाणं, केस, गोचिड, लाळ या सर्वांना लीलया सांभाळणाऱ्या त्यांच्या पालकांचं मला कौतुकच वाटतं. त्यांच्याशी बोलत, समजावत, त्यांचं चाटणं, हुंगणं, आवाज करणं याच्याबरोबर हे पेट पालक एकरूप झालेले असतात. आमच्या मिनीचं, मी कुत्रीचं नाव, आमच्या मिनीचं चारित्र्य धुतलेल्या तांदळासारखं आहे, तिला कधीच पिल्ले झालेली नाहीत, असं कौतुकाने सांगणारी आई मी ऐकलेली आहे. आता मी परत कुत्रा पाळणार नाही. 15 वर्षांनी झालेले 2 मृत्यू पचवता पचवता मी पिचून गेलेलो आहे, हे सांगणाऱ्या पेट पित्यासाठी माझा ऊर भरून आला. इतके प्रेम कोणासाठी तरी निर्माण व्हावे, हाच या पाळीवतेचा विजय आहे. आपण गावाला जाताना त्यांच्यासाठी हॉस्टेल शोधणं, त्यांची सतत बातमी घेत राहणं आणि सर्वात बहारदार म्हणजे परत आल्यावर पेट आणि पेट पालकांची गळाभेट पाहताना पेट स्केप्टिकच्या म्हणजे पेट न आवडणाऱ्या व्यक्तीच्या सुद्धा मनाला पाझर फुटल्याशिवाय राहत नाही. तुमचा जसा पेट तशी तुमची मानसिकता, असं मी कुठेतरी वाचलंय. जशी तुमची मानसिकता तसा तुमचा पेट, हे जास्त संयुक्तिक वाटतं. साप पाळणाऱ्या मित्राला आपला मित्र करावा का नाही, याबद्दल थोडा विचार करावा लागेल. बऱ्याच वर्षाच्या लग्नानंतर नवरा बायको एकमेकांसारखे दिसायला लागतात, हे आपण जाणतोच. तसे पाळीव प्राण्याबरोबर पण होत असावे. आमचे एक शिक्षक त्यांचे एक पाळीव छोटं माकड घेऊन यायचे कॉलेजमध्ये. यावरून मी हे आधीचं विधान सारखं दिसणाऱ्याचं केलेलं नाही. घोड्याप्रमाणे किंकाळणारे किंवा कासवाप्रमाणे कुर्मगती असलेले पेट पालक असतात का, अशी माझी एक क्युरिओसिटी असते. वेट्स म्हणजे जनावरांचे डॉक्टर ही तर एक खास जमात आहे. लहान मुलांच्या डॉक्टरसारखी त्यांची प्रॅक्टिस असते. रडतंय, विव्हळतंय, उलटी करतंय, ताप आलाय अशी लक्षणं. आई वडील सांगतील त्यावरच अवलंबून राहावं लागतं. प्राण्याला तर सांगता येत नाही, पण ही मंडळी शास्त्र आणि करुणा यांचा एक मिलाप असतात. त्यामुळे की काय माहीत नाही, पण वेट्सची फी पिडियाट्रिक डॉक्टरांपेक्षा, लहान मुलांच्या डॉक्टरांपेक्षा जास्त असते, इति श्रूयते, असं ऐकिवात आहे. पाळीव प्राणी हा अनादी कालापासून चालत आलेला प्रघात आहे. तुटक झालेल्या मानवी जीवनात बिनशर्त प्रेमाचा हा मार्ग आता जास्त महत्त्व धारण करू लागलाय. पेट पाळणं जास्त अवघड, शास्त्राला आणि नियमांना धरून अवघड होत चाललंय. पेट प्रेमी आणि पेट स्केप्टिक्स यात प्रेमींचं पारडं आता जड होत चाललंय. पुरोगामी मानव पेट प्रेमी असणं अनिवार्य होत चाललंय. लाखो मानवांच्या धगधगत्या मनावरती एक मायेची फुंकर त्याच्यातून मिळत असते. पाळीव प्राण्यांच्या इतकाच लळा मानवी पिल्लांना लावला, त्यांना आपण बिनशर्त प्रेम दिलंय, तर काय बहार होईल.